श्री निसर्गदत्त महाराज यांची शिकवण भाग 196 भाग 196 श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, फोटो घेताना समोर नागडा माणूस आहे की उघडा आहे की अजून कसा आहे हे कॅमेऱ्यातील फिल्म मुळीच जाणत नाही. ती जसाच्या तसा त्याचा फोटो घेते. त्याप्रमाणे सद्गुरूंनी जे सांगितले ते जसेच्या तसेच ग्रहण करा. आपण असल्याचे वृत्त म्हणजे नेमके काय हेच लक्षात घ्या. वृत्त हे जातीने सर्वत्र एकच एक आहे, पण वृत्ती धर्म मात्र प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. सर्वात पवित्र वस्तू आपण आहो हे म्हणजे आपण मूळचे अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणानेच उगमस्थानी आहोत. म्हणूनच तुम्ही चैतन्य होऊनच राहा. आपण आहो हे एखाद्या कोहिनूर हिऱ्याहूनही मौल्यवान आहे. म्हणूनच गुरुवचन ऐकल्याप्रमाणे आपण असल्याची स्थिती जो ओळखतो तोच खरा कळकळीचा जिज्ञासू होय. तुम्ही स्वतःला जसे मानाल तसेच आहात. ज्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही आहात हे कळते तिकडेच लक्ष द्या. आपण आहोत याविषयी कुणालाच कधीच कुठलाच भ्रम नसतो. देहबुद्धीचा सर्व व्यवहार हा फक्त आणि फक्त गुणमायेचेच कार्य आहे, तुमचे नाही. गुणमायेच्या कार्यात भेदाभेद आहेत. या भेदाभेदाच्या उपाधींनी जो ग्रस्त आहे त्यालाच खरे म्हणजे मोकळे होण्याची गरज आहे. जे जे तुम्ही गुरुवचन म्हणून ऐकले आहे ते तुम्हीच याची खात्री बाळगा. गुणाशिवाय आपण कसे आहोत हे आपण स्पष्ट करून उघड करून स्वतः पाहिले पाहिजे. स्त्री किंवा पुरुष असे जो जाणतो तो गुणधर्म आणि गुणधर्म जो जाणतो तो मात्र गुणातीत. नरदेहाचा पूर्ण लाभ घ्या. आपली खरी ओळख म्हणजे आपण असावे असे जे वाटते तेच होय. अभ्रकावर केले जाणारे संस्कार ते अभ्रक जसेच्या तसेच ग्रहण करते, काहीही आढेवाढे घेत नाही. देहबुद्धीचा ठसा उमटल्या नसल्यामुळे सर्व काही तिथे स्वीकारले जाते. काही विरोध होत नाही. तर्कवितर्क न करता त्याप्रमाणे गुरुवचन स्वीकारण्याकरता तुम्ही आढेवाढे घेऊ नका. तोच खरा जिज्ञासू, कळकळीचा साधक. ज्याच्यामुळे आपण आहो असे वाटते ते खरे म्हणजे आत्मभानच होय. भा म्हणजे प्रकाश. हे व्यक्तिगत म्हणून कुणाचे असे नाही. हे आत्मभान हे व्यक्ती म्हणून कुणाचे असे नाही. त्याला रूप रंग आकार नाही. आपण असावे असे वाटणे हा चैतन्याचा सहजच धर्म आहे. प्रत्येकाला म्हणजे कुठल्याही प्राण्यांना
उदाहरणार्थ किडा मुंगीपासून सर्वांनाच आपण असावेच असे वाटते, ते केवळ आत्मप्रेमामुळेच. पण ते देहरूपाने भोगल्या गेल्यामुळे सुखदुःख पदरात पडत आहे. म्हणून गुरु आज्ञा प्रमाण माना. देह माझे सत्य स्वरूप नसून देहातीत असलेले आत्मभान मी आहे. हा ज्ञान प्रकाश हेच माझे रूप आहे, जे सर्वात अगोदरपणाने असून आपल्या शुद्ध असणेपणाच्या रूपात सर्वच प्राणिमात्रात समान रूपाने भेदभाव न करता सदैव विद्यमानच आहे. तेच माझे खरे स्वरूप. हे ज्ञान आकाररहित, कलंकरहित पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रात असून सर्व प्राणिमात्रांच्या सुद्धा देहाशी असे असंग आणि अलिप्त असे आहे. जसे आकाश निसंग असते, अलिप्त असते त्याप्रमाणे. म्हणून देहाच्या वागणुकीचे स्मरण, त्या देहाने केलेली चूकभूल, पापपुण्य इत्यादी कल्पना इत्यादीची घाण टाकून द्या. दैनंदिन काम करा, पण गुरुपेक्षा गुरुवचनालाच चिटकून राहा. मी स्वयंप्रकाशी म्हणजे ज्ञानस्वरूप म्हणजे अगोदरपणाने असलेल्या असणेपणानेच आहेत, यावरच सर्व लक्ष ठेवून असा. गुरुवचन पाळणाऱ्यास मरण म्हणजे जणू सुखाचा सोहळाच असतो. श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, असणेपणाचे सुख सर्वांना सदा सर्वदा सर्व ठिकाणी उपलब्ध आहे, कारण ते पदार्थधर्मी नाही. पदार्थधर्मी हे नेहमी दोषधर्मी असते. पदार्थ बिघडला की आपणच बिघडलो असा जो म्हणतो, त्यालाच जीव म्हणता येईल. आपल्या अगोदरपणाने असलेल्या असणेपणात काही नासेल असे काहीच नाही. देहेंद्रियाची बाधा त्याला मुळीच नाही. जागृत, स्वप्न, सुषुप्ती ह्या देहाच्या उपाधी आहेत, आपल्या नाहीत. म्हणजे जागृत अवस्था, स्वप्न अवस्था आणि सुषुप्ती अवस्था ह्या देहाच्या उपाधी आहेत, आपल्या नाहीत. कारण आपल्याच अगोदरपणाने असलेल्या असणेपणाच्या प्रकाशामुळेच त्या तिन्ही अवस्था प्रकाशित होत आहेत. म्हणून त्या अवस्थात्रयांना स्वतंत्र वेगळे अस्तित्व नाही. मांडुक्य उपनिषद. सर्व संसार तो आहे असे म्हणण्यातच आहे, असे मानण्यातच आहे. म्हणजेच काय? तुमच्याच म्हणण्याने संसार आहे आणि तुम्ही मानणे सोडा, आहे म्हणणे सोडा, संसार मोडलाच समजा. तो तुम्हीच वाढवला की वाढतो, तो तुम्हीच मोडला की मोडतो सुद्धा. झोपताना आपणच आपले कपडे काढून झोपतो आणि जागे झालो की लगेच परत तेच कपडे घालतो. तसे गाढ झोपेत आपण तात्पुरते शरीर रहित म्हणून राहतो, काहीच आठवत नाही, पण जागे होताच सर्व संसार कपडे घातल्याप्रमाणे संस्मरणात येतो. पण जो आपल्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणातच आहे, समजा की त्याची अविद्या, त्याचा अहंकार गेलाच समजा. व अशा प्रकारे ज्याची अविद्या जागृतीतच नष्ट झाली, त्याला जागृतीतच हे जग जागते ब्रह्म आहे. संदर्भ अध्यात्मज्ञानाचा योगेश्वर प्रकरण 80. मग आता कुठलाच हेतू उरला नाही. आशा निराशा गेली, ताणतणाव गेला.
आता सुखावलेले सुख आता सुखावलेले सुख सर्वत्र सदैव नांदत आहे. डोळ्यावरचे पडळ, डोळ्यावरचा पडदा जेव्हा जातो तेव्हा सूर्य आणि सूर्याच्या प्रकाशात प्रकाशित होणारे सारे पदार्थ हे एकदमच दिसतात. कर्म करून कर्म केले नाही अशी स्थिती प्राप्त होते. कर्ता हा अकर्ता आहे हे ज्याला कळले तोच खरा तत्ववेत्ता होय. जे अगोदरचे आहे, जे मूळचे आहे, ते सदैव उपाधिरहितच असते, निर्विकारच असते, म्हणूनच ते अपरिवर्तनशील सुद्धा असते. आपण अगोदरच्या असणेपणाशिवाय दुसरे काहीतरी आहोत काय? ही काही कल्पना नाही, हा काही भ्रम नाही. असणे नेहमी प्रत्यक्षच असते, अपरोक्षच असते. आपल्या नसण्याची आपण कल्पना पण करत नाही, कल्पना पण करू शकत नाही. पण कारण तशी कल्पना करणे हे सुद्धा असणेपणामुळेच शक्य आहे. काही जण केवळ शब्दांचा घोळ घालत राहतात. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जगात जे काही आहे ती केवळ शब्द परंपरा आहे. जगात जे काही आहे ती केवळ शब्द परंपरा आहेत. सर्व धर्म हे केवळ भावनांचा मेळावा आहे. यात सर्वात मोठी गोष्ट आहे मनुष्य काया. ही मनुष्य काया मोठी विलक्षण गोष्ट आहे, पण अतिपरिचयात अवज्ञा, त्यामुळे अशी गोष्ट असल्यामुळे त्याचे महत्व वाटेनासे झाले आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करू नका. निसर्गदत्त महाराज म्हणतात, मुद्दाम न पाहता जे दिसते, मुद्दाम न पाहता जे दिसते ते यथार्थ ब्रह्म. मुद्दाम न पाहता म्हणजे जे इंद्रिय ज्ञान पंच ज्ञानेंद्रियामुळे जे की रूप रस गंध नाद स्पर्श यांचे ज्ञान होत आहे, ते मुद्दाम न पाहता म्हणजे पाहणारा मध्ये न आणता केवळ जसे आहे तसे आवड निवड रहित जे पंच ज्ञानेंद्रियाने जे विषय अनुभवणे असते ते मुद्दाम पाहणारे नसते. तेव्हा अशा या अनुभवालाच सगुण ब्रह्म अनुभवणे असे म्हणतात. असो, श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आम्ही जगातील शास्त्र ग्रंथावर मुळीच बोलत नाहीत. जो इथे हे ऐकणार आहे त्या ऐकणाऱ्याबद्दलच आम्ही काहीतरी सांगतो आहोत. फक्त तुम्ही कोण एवढेच बघा. जर तुम्हाला हे कळले तर सुखदुःख हर्ष विषाद ताण तणावाला जागाच राहणार नाही. आपले अगोदरपणाने असणारे असणेपणच ओळखा. आपण कशाच्याही पोटी नसून म्हणजे नंतरचे नसून पाठीकडे म्हणजे मागे म्हणजे अगोदरचे आहोत. म्हणून ब्रह्मज्ञान म्हणजे मूळ अवस्थेतील खाद्य. आपण अगोदरपणाने असणारे केवळ असणेपणच आहोत. यालाच शास्त्रात ब्रह्म हे नाव आहे. ब्रह्मज्ञानाचा साधा अर्थ आपल्याला आपण ओळखणे. ब्रह्म हे नाव केवळ व्यवहाराकरता दिले आहे असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. म्हणून तुमच्याकरता सांप्रत तुम्ही म्हणून काय आहे एवढेच शोधायचे आहे. मी अमुक तमुक असे जे कळतेपण आहे ते सदैव उपद्रवच निर्माण करणारे आहे. कळतेपण हा उपद्रव आहे. म्हणून स्वतःच्या देहाची आवड सोडून वेगळे झाले पाहिजे. एकदा असे वेगळे झाले की मग आप्तांची आवड धरणे इत्यादी संपते. कारण मग आप्त कोणीच राहत नाही, तर सर्वावरच प्रेम जडते. अख्खे जगच तुम्ही होता. माणूस अख्खा दिवस नाना कल्पना करून करून नुसता हैराण झाला असतो.
पण बाकीचे पशुपक्षी प्राणी हे आपल्यापेक्षा हुशारच समजले पाहिजे, कारण ते कामापुरती बुद्धी वापरून इतर वेळी शांत निवांत असतात. एखादी बातमी चित्तात खरी धरून ठेवली, ती जरी खोटी असली तरी ती तुम्हाला रात्रभर हैराण करते, झोपच येऊ देत नाही. ज्या ज्ञानाला दुःख होते ते ज्ञान मी नव्हे, मी त्याचा प्रकाशक असून त्याच्या अगोदरचा असा असनेपणाने आहे, असे झाले पाहिजे. म्हणून आपण काय हेच पाहत बसायचे, फक्त मनाचा सल्ला ऐकायचा नाही. मन चालू असते त्याला चालू द्या, तक्रार करू नका. आपण अगोदरपणाने असणारे केवळ शुद्ध असणेपणच आहोत आणि त्यामुळंच मनाचे हे चालूपण चालत आहे. या अशा असणेपणामुळेच मनाला त्याचे चालूपण चालू ठेवणे शक्य झाले आहे. मग आता तक्रारीचा काही प्रश्नच नाही. तू म्हणजेच विचार, तू म्हणजेच मन, तू म्हणजेच स्मृती. म्हणून तुला विचारापासून वेगळे होता येणार नाही. तुला मनापासून वेगळे होता येणार नाही. तुला स्मृतीपासून पण वेगळे होता येणार नाही. म्हणजे सध्या तुम्ही स्वतःला अमुक अमुक समजता, ते तुम्ही आहात. पण हे असे अमुक तमुक असणे कशामुळे शक्य झाले, कशामुळे प्रकाशित झाले, ते प्रकाशित करणारे अगोदरपणाने असणारे शुद्ध असणेपणच आहे. जे असणेपण कुणाचे असे वैयक्तिक नाही, व्यक्तित्व असे नाही. तिथे वैयक्तिकपणा संपतो. जिथे वैयक्तिकपणा संपतो, व्यक्तिमत्व नाही, तेथे फक्त उरते व्यक्त, जे की शुद्ध असणेपणाने सर्वत्र, सर्व काळी, सर्व ठिकाणी, सर्वाच्या ठिकाणी सारखेच आहे. त्याला मात्र आदी अंत नाही. यालाच निरुपाधिक स्फुरण असे म्हणतात. तुम्ही म्हणता आम्ही मनाबरोबर वाहून जातो, पण अगोदरपणाने असणारे असणेपण कधीच वाहून गेल्याचे कुणी ऐकले आहे काय? यावर एकच उपाय श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मंत्र किंवा सोहम हंसच्या जपाचे काम मनाला द्यावे व आपण खुशाल आपल्या अगोदरच्या असणेपणावर लक्ष ठेवण्यास मोकळे असावे. असे मोकळे मोकळे असले की झोप न घेताही झोपेनंतर जसा श्रमपरिहार होतो व ताजेतवाने वाटते, तसे निद्रा न घेताही तुम्हाला दिवसभर उत्साही असे वाटेल. कारण ज्यावेळी तुम्ही आत्मचिंतनात असता त्यावेळी अन्य असे कुठलेच चिंतन नसते. त्यामुळे थकवा, काय होईल, कसे होईल अशी भीतीदायक चिंताग्रस्त अवस्था नसते. म्हणून थोडीही मोकळीक मिळाली की, थोडाही वेळ मिळाला की असणेपणालाच मिठी मारा. म्हणजेच काय, आत्मचिंतन करा. बायको, मुले, धंदा याची जशी तुम्ही चिंता आपल्याला लागली आहे, तशी आत्मचिंतनाविषयी सदैव चिंतातूर असले पाहिजे. तुम्ही मनावर अवलंबून राहता व मग तुम्हीच मन आवरत नाही, म्हणून पण तक्रार पण करता. म्हणून मनावर लक्ष न ठेवता मनाला एवढे उधळेपण करणे ज्याच्यामुळे शक्य झाले आहे, अशा अगोदरपणाने असलेल्या आपल्या असणेपणाकडेच लक्ष ठेवा. म्हणजे मनातील हवाच निघून जाईल. म्हणून आम्ही म्हणतो, तुमचे आईबापाने ठेवलेले नाव वर्ज करून तुमचे नाव तुम्हाला सांगता येते का, याचाच विचार करा. हेच पहा. अशा प्रकारे शब्दाशिवायचे स्मरण म्हणजे स्वरूपामध्ये सदैव मिळून जाणेच होय. देहासमान आपण नव्हे, एवढे पक्के झाले की देहाभिमान हा आपोआपच निघून जातो. देहाला आपण देहच
असे म्हणाल तर ते केवळ नर निर्माण करणारे यंत्र किंवा एक चक्कीच आहे, यामध्ये दुमत असण्याचे कारण नाही. पण नरजन्म हा मात्र अमूल्य आहे. पण त्याच्या आधाराने स्वरूप प्राप्ती करून घेतली तरच. देहबुद्धीचे नामस्मरण किंवा ध्यान वगैरे करायला फुरसत देत नाही. देहबुद्धीच तुम्हाला नामस्मरण किंवा ध्यान वगैरे करायला फुरसत देत नाही. कारण करमणुकीकडे मात्र वाजवीपेक्षा जास्त धावत आहोत. पण या सर्व गोष्टी ह्या वरवरच्या असल्यामुळे एक एक करून त्या निघून जातात. म्हणून देह कल्पना सोडा, आत्ताच इथे रोकडा अनुभव घ्या. स्वरूपच होऊन मिसळले की शब्दाचे काही कामच राहत नाही. शब्दाशिवाय हे अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाचे स्मरण निरंतर आहे, ते लक्षपूर्वक पाहिले तर त्यात कालत्रयी खंड पडणार नाही, पडलेला नाही. देह पडण्यापूर्वीच म्हणून सावध व्हा. देहाला आपले रूप मानणे सोडा. देहाचे मूळ रूप हे ओखटे म्हणजे घाणेरडे किंवा खराब आहे. पण याच देहामुळे सारासार विवेक शक्ती, नित्यानित्य विवेक वगैरे करता येतो. आपण असावेसे वाटते, नसावे असे कुणालाच वाटत नाही. हा सत्वगुण आहे. अनुभव येणाऱ्या वस्तूकडे अलक्ष करून अलख निरंजनाकडे डोळे ठेवा. अलक्ष निरंजनाकडे लक्ष करा. जे जाणवतच नाही त्याचे सुख दुःख कधीही होणार नाही. जे जाणवतच नाही त्याचे सुख दुःख कधीही होणार नाही. आपले स्वरूप प्रकाशमान आहे. मुरंब्यासारखे जेव्हा तुम्ही स्वतःत मुरात, तेव्हाच तुम्हाला हे सर्व कळेल. आपण आणि हे जग वेगवेगळे नाही. कायेसोबत अमका तमका हे पण कायमचे निघून जाते. आपण मरणार ही एक ऐकलेली गोष्ट आहे, एक वार्ता आहे, केवळ कल्पना आहे. कायेतील ज्ञान तेच आपण प्रकाशमान म्हणून आहोत. तुम्ही ऐकता ते कानांना, तुम्ही पाहता ते डोळ्यांना इत्यादींना कळत नाही, ते आतील ज्ञानाला कळते. ज्याच्याने मी आहे असे म्हटले जाते, ते मी आहे या म्हणण्याच्या आधीचे आहे. ते असेल तरच आपण आहोत हा बोध होतो व त्याच्यावर जे लहानपणापासूनचे जे संस्कार झालेत त्याप्रमाणे ते वागते. वस्तुतः संस्कार हे आपल्यापेक्षा वेगळे, आपल्यापेक्षा भिन्न नाहीत. संस्कार म्हणजेच आपण. संस्कार मी म्हणूनच व्यक्त होतात. म्हणजे प्रत्येकाच्या वागण्यात मी म्हणून सर्व संस्कारच भरलेले आहेत. थोडक्यात संस्कार व आपण एकच. आपले संस्कार सारखे क्रिया प्रतिक्रिया देत राहतात. म्हणूनच ज्याच्यावर लहानपणापासून जे संस्कार झालेत त्याप्रमाणेच ते असतात. संदर्भ आत्मप्रेम, पान नंबर 111. आपल्याला आपल्यातच ध्यानात आणण्याची कुठलीही रीत नाही, कुठलेही साधन नाही, कुठलाही मार्ग नाही. तुम्ही स्वतः कसे आहात याचा निश्चय झालेला नाही तोपर्यंतच सर्व भीती वगैरे, तोपर्यंतच इच्छा, क्रोध, द्वेष, हाव इत्यादी राहणार. भीती, इच्छा, क्रोध, द्वेष, हाव म्हणजे वस्तुतः तुम्हीच. पण हे कळणे ज्यामुळे शक्य होते ते मात्र अगोदरपणाने असणारे शुद्ध असणेपणच आहेत. जगातील सर्व महात्मे आपल्या हृदयातील याच बोधाचे ध्यान करून आणि याच बोधात रममाण होऊन महात्मे झाले आहेत. आपण अगोदरपणाने केवळ असणेपणच आहोत हे कळताच आपण असल्याचे ज्ञानच जणू उघडे होते आणि आपण आहो हे कळत नव्हते असे होते.
पण ते कळले ही मूळ मायेची करामात. मूळ माया म्हणजेच आत्मप्रेम. म्हणजेच आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही. असे म्हणून तुम्ही असल्याच्या ज्ञानाचे सतत स्मरण ठेवा. श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणत, आहेपणा म्हणजे आपण अगोदरपणाने असणेपणानेच आहोत, हाच बोध, यालाच ज्ञप्ती म्हणतात. आपल्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाकडे लक्ष नसणे आणि दुसऱ्या भलत्याच पदार्थाकडे किंवा गोष्टीकडे लक्ष असणे, यालाच बंधन किंवा गुणमाया असेही म्हणतात. आणि दुसरीकडे कुठेच लक्ष नसणे व केवळ आपल्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाकडेच लक्ष असणे, यालाच ब्रह्म किंवा साध्या भाषेत मोकळेपणा, निवांतपणा असे म्हणतात. सर्व जगाला, देवाला, मनाला, बुद्धीला, देहाला जाणणारा व पंचज्ञानेंद्रियांनी होणाऱ्या विषय ज्ञानाला, रूप रस गंध स्पर्श नाद इत्यादीला जाणणे ज्यामुळे शक्य होते, ते आपलेच अगोदरपणाने असणारे असणेपणच असते. हेच सर्वात मोठे गूढ तत्व आहे. गुणमाया ही कितीही भयानक असली तरी ती मुळात नाहीच. ती केवळ भ्रांती आहे. ती केवळ मानल्या गेली आहे. ती मानलीच नाही तर समजा तिचे स्वरूप ओळखल्याच गेले की पूर्ण अभय मिळालेच समजा. जर ही गुणमाया खोटीच आहे तर मग काय होईल, कसे होईल, हा धाक कशाला मनी बाळगावा. भयानक स्वप्नात खूप भीती वाटते, पण जागे होताच हसून हसून पोट दुखते. तसे स्वरूपी जागे होताच भीती ही पोबारा करते. चिंतेची चिंता केवळ अविवेकीच करतो. तो चिंतारूपी कुत्र्यास म्हणजे इच्छा, भीती, हाव, द्वेष, लोभ, ईर्ष्या, क्रोध इत्यादींना थेट देवघरात म्हणजे आत्मस्वरूप मंदिरात, देवघरात म्हणजे स्वस्वरूप मंदिरात खुशाल जाऊ देतो. या चिंतातूर जंतूस कळत नाही की झोपेतून न मरता उठणे हा काय कमी लाभ झाला की काय. अहो, आपण हा अतिशय सूक्ष्म, नाजूक, लवकर लक्षात न येणारा असा प्रकार आहे, असा आनंद आहे. पण एकदा का हा लक्षात आला तर तो मात्र आयुष्यभर कधीही कुठेही जाणार नाही. पण चिंतेमुळे या बिचाऱ्या नाजूक अशा सूक्ष्म अशा आनंदाचा, असणेपणाच्या आनंदाचा पार चेंदामेंदा होतो. म्हणून चिंता सोडा. एक निश्चय करा, जे व्हायचे ते होईल. होऊन होऊन काय होईल. जहा नाश वहा सत्यानाश. और क्या. अहो, वाघ म्हटले तरी खाते आणि वाघोबा म्हटले तरी खाते. मग त्याला वाघ्या वाघ्या म्हणून चिडू का नये. एखाद्या श्रीमंत माणसाला जर एखाद्या भिकाऱ्यापेक्षाही जास्त चिंता असतील तर तो श्रीमंत माणूस त्या भिकाऱ्यापेक्षाही भिकारी आहे. चिंता करणे हे खरे म्हणजे विवेक भ्रष्ट झाल्याचेच लक्षण आहे. काय होईल, कसे होईल अशी व्यर्थ चिंता करणे, त्यालाच गुणमाया जास्तच भीती दाखवते. श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात की अमृत मिळाल्यावरही जो चिंता करतो, कुरकुर करतो, त्यापेक्षा भाजी भाकरीत आनंद मानणारा हा श्रेष्ठ समजावा. दुसऱ्याचे सुख पाहून आपण दुःखी होणे हे काही चांगले नाही. तुमची चटणी भाकर, मीठ भाकर, कांदा भाकर मोठ्या दिमाखाने राहा. दुसऱ्याला मिळाले, मला नाही मिळाले म्हणून दुःखी कष्टी होऊ नका. जो चिंतेपासून स्वतःला सोडवतो तोच खरा ब्रह्मविद्येचा मालक होतो. आनंदी माणसाकडे आनंद जातो, जसा पैशाकडे पैसा जातो त्याप्रमाणे रडणाऱ्या माणसाकडे रडणेच येते. रडणाऱ्या माणसाकडे रडणारेच येतात. श्री भगवान विष्णू
शेषशाही आहेत असे म्हणतात, पण त्यांना शेष नागाच्या जहाल विषयाची अजिबात चिंता नाही. उलट ते त्या शेषाला आपली शय्या करून आनंददायी आहे म्हणून ते शांतपणे हात उशाशी घेऊन त्यावर बिनफिकीर पहुडलेले आहेत. चिंता सोडा. आंधळ्या माणसाला आपल्या ताटात माशी पडेल की काय याची मुळीच चिंता नसते. त्यामुळे माशी पण कधीच पडत नाही. लहान मुलांना कधीच चावत नाही असे म्हणतात. म्हणून चिंता सोडा. सुख म्हणजे असणेपणाचा आनंद हा तुमचा मूळ सहज स्वभाव आहे. असणेपणा कोणाला नको असतो, कारण त्यातच सुख पण आहे. संदर्भ अध्यात्म ज्ञानाचा योगेश्वर प्रकरण 111. आपले असणे हेच परमसत्य आहे. असा कुणीतरी आहे का की जो मी नाही असे म्हणू शकेल? पण आपण या अगदी साध्या व सरळ गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही. आपल्याला स्वर्ग, नरक, पाप, पुण्य, जन्म, पुनर्जन्म, कर्म, विकर्म, प्रारब्ध इत्यादी वायफळ गोष्टीत मात्र प्रचंड उत्सुकता. गूढ अतार्किक गोष्टीचे आकर्षण फार. साध्या सरळ सत्यापासून हे असे आकर्षण आपल्याला दूर नेते. अगदी अज्ञानातील अज्ञानी माणसाला सुद्धा आपल्या असण्याच्या अनुभवापासून विमुख होता येत नाही. एकदा एकाने श्री निसर्गदत्त महाराज यांना प्रश्न विचारला. प्रश्न असा, तुम्ही सांगता ते बुद्धीला कळते, पण तसा अनुभव मात्र येत नाही. यावर श्री महाराज म्हणाले, बुद्धीने जेवढे कळते ते सर्व भौतिक स्वरूपाचे आहे आणि पारमार्थिक जे आहे ते मात्र बुद्धीने कळत नाही. कारण बुद्धीच मुळात परप्रकाशित आहे. त्यामुळे जे स्वयंप्रकाश आहे त्याचेच ज्ञान बुद्धीला होत नाही आणि कसे होणार? प्रश्न, मग आम्ही करावे तरी काय? महाराज म्हणाले, काहीच करायचे नाही, हेच कळले पाहिजे. संदर्भ ग्रंथ निसर्गदत्त बोधवाणी, पान नंबर 63. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, थोर पुण्याईने तुम्ही इकडे आलात, हेच पुष्कळ झाले. पुन्हा पुन्हा जर मन लावून ऐकले तर यायची जरुरी नाही. मनापासून इथे जे ऐकले म्हणजे स्वतःचे दर्शन तुम्हाला झाले, मग स्वतःला सध्या जे जे म्हणतात ते तुम्ही राहणार नाही. जो आमच्याकडे आला तो त्याच्या ओळखीसह नाहीसाच होणार. हा शाप नाही, ही वस्तुस्थिती आहे. हे वरदान आहे. आमचे तुमचे असणे हे तुमच्या खऱ्या असण्याला विचारून आले आहे काय? मग ते तुमच्या खऱ्या असण्याला न विचारताच जाणार. म्हणजे आमचे तुमचे अमुक तमुक हे जे आहे ते आपल्या खऱ्या असण्याला विचारून येत नाही आणि विचारून जात पण नाही. नमस्कार. श्री निसर्गदत्त